नमस्ते. आज आपण काळ्या घेवड्याचा भात करणार आहोत. त्यासाठी मी 2 ग्लास तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि अर्धा बाउल काळे घेवडे 2 तास गरम पाण्यात भिजत ठेवले आणि मग कुकरला 5 शिट्ट्या देऊन उकडून काढलेले आहेत. उकडवते वेळी थोडं मीठ घातलेलं आहे आणि हे घेवडे नरम शिजवून घ्यायचे आहेत. कट करून 2 कांदे घेतलेले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. चवीपुरते मीठ घेतलेले आहे. 2 चमचे कांदा खोबरा मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे. अर्धा चमचा गरम मसाला पावडर आहे. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट आहे. अर्धा चमचा हळद आहे आणि कढीपत्ता आहे. कोथिंबीर आहे आणि 2 चमचे घी घेतलेले आहे. कुकरमध्ये तेल घालून घेऊया. कढीपत्ता घालूया. मग कांदा घालूया. कांदा हलवून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवायचा आहे कांदा. हा भात पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. तुम्ही करून पहा. आता टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत परतवत राहायचं आहे. हे घेवडे आपल्याला कुठच्याही वाण्याच्या दुकानात मिळतात. आता हळद घालूया. अद्रक लसूणची पेस्ट घालूया. गरम मसाला घालूया. धणे पावडर घालूया. कांदा खोबरा मसाला घालूया. मीठ घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर आणखी तिखट घालू शकता. आता घेवडे घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं पाणी घालूया जे घेवड्यातून आपण काढून ठेवलेलं. घेवड्यामध्ये मसाले मिक्स झालेले आहेत. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता तांदूळ घालूया. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकजीव करून घेऊया. तुम्हाला जर ऑइली स्पायसी हवं असेल तर आणखी मसाले तुम्ही ॲड करू शकता. मिक्स झालेला आहे भातामध्ये घेवडे. आता पाणी घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया.
साधारण भाताच्या डबल मापाचं पाणी घालायचं असतं. जेवढे तांदूळ त्याच्या डबल पाणी. आता तूप घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक उकळा आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपला भात तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. हा भात आपण दह्यासोबत, लोणचं किंवा पापड यासोबत खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.